श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपण सर्व स्वामी सेवेकरी आहोत आणि स्वामी महाराजांची सेवा आपण नित्यनियमानं सर्वजण करत असतो. सर्व स्वामी सेवेकरी आपल्या संसाराची चिंता स्वामी समर्थ महाराजांवर सोडून स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही नित्यनियमानं करत असतो. कारण प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला माहीत असतं की स्वामी समर्थ महाराजांनी आपला हात पकडलेला आहे, त्यांचा हात आपल्या डोक्यावर आहे, तर आपल्याला कुठलीच चिंता कुठलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही. स्वामी समर्थ महाराजांची निस्वार्थ भक्तिभावाने पूर्ण श्रद्धेने निष्ठेने सेवा करणाऱ्या व्यक्तीचा, त्या भक्ताचा कार्यक्षेम, त्या भक्ताच्या संसाराचा भार हा स्वतः स्वामी समर्थ महाराज उचलत असतात. आणि म्हणूनच प्रत्येक भक्त आपल्या संसाराची चिंता स्वामी समर्थ महाराजांवर सोडून स्वामी समर्थ महाराजांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. तर यामध्ये स्वामी समर्थ महाराजांची अत्यंत आवडती आणि प्रिय सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण होय. आणि प्रत्येक सेवेकरी स्वामी समर्थ महाराजांची आवडती आणि प्रिय असलेली ही सेवा नित्यनियमानं करत असतो. नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय हे पठण केले जात असतात. तर या पद्धतीने क्रमशः 3 अध्याय हे नित्यसेवेमध्ये कोणी पठण करत असेल तर कोणी अगदी दररोज न चुकता स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ एक पारायण हे पूर्ण करत असेल. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कोणी या ग्रंथाचं एक पारायण हे अगदी दररोज पूर्ण करत असेल. तर बरेच सेवेकरी हे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी संकल्पयुक्त स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करत असेल. स्वामी समर्थ महाराजांची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं होय. स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय हे पठण केले जातात. तसंच 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला जातो आणि 11 वेळा तारक मंत्राचं पठण हे केलं जातं. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त बऱ्याच स्वामी सेवेकरांनी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या पारायणाची सेवा ही सुरूसुद्धा केली असेल. कोणी 11 दिवसांची सुरू केली असेल तर कोणी 21 दिवसांची सुरू केली असेल तर काहींनी 108 दिवसांची स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या पारायणाची सेवा ही सुरू केलेली असेल. तर ज्यांनी आजपर्यंत यापैकी कुठलीच सेवा ही जर सुरू केलेली नसेल आणि स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हालासुद्धा जर 7 दिवसांचे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करायचे असेल तर ते तुम्ही उद्यापासून म्हणजे शनिवारपासून 14 तारखेपासून सुरू करू शकतात. 20 मार्चला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या या प्रकट दिनानिमित्त तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या 7 दिवसांच्या पारायणाला सुरुवात ही उद्या 14 तारखेपासून शनिवारपासून करू शकतात. म्हणजे 20 तारखेपर्यंत स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुमचे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 7 पारायण हे पूर्ण होतील. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 7 दिवसीय पारायण करत असताना आपल्याला काही नियम हे पाळायचे आहेत. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती देणार आहे की स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 7 दिवसांचे पारायण हे आपल्याला कसे करायचे आहे, हे पारायण करताना कोणते नियम आणि अटी आपल्याला पाळायचे आहेत, याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आणि तुम्हालाही जर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 7 दिवसांचे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करायचे असेल तर याबद्दलची ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही 7 दिवसांमध्ये रोज एक पारायण करून या पद्धतीने स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 7 पारायण हे करू शकतात. आणि जर तुम्हाला या ग्रंथाचे 11 पारायणं करायची असतील तर तीसुद्धा तुम्ही उद्यापासून सुरू करू शकतात. आणि स्वामी महाराजांच्या प्रकट दिन होऊन गेल्यानंतरही तुम्ही ही सेवा पूर्ण केलीत 11 दिवसांची तरीही चालेल. किंवा मग तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्तच 20 तारखेपर्यंतच 11 पारायणं ही करायची असतील तर मग तुम्ही एका दिवसाला 2 पारायणंसुद्धा करू शकतात. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी तुम्ही या ग्रंथाचे 2 पारायणं करा आणि स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त या 7 दिवसांच्या काळामध्ये तुम्हाला जमेल त्याप्रमाणे तुम्ही 11 पारायणही या ग्रंथाची करू शकतात. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय आहेत आणि एकाच बैठकीमध्ये हे संपूर्ण 1 ते 21 अध्याय पठण करणं म्हणजेच स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ एक पारायण पूर्ण करणं असं होय. तर या पद्धतीने तुम्हाला एकाच बैठकीमध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पूर्ण 1 ते 21 अध्याय हे पठण करायचे आहेत. म्हणजे जेणेकरून तुमचं एक पारायण हे पूर्ण होईल. तर ही सेवा करत असताना आपल्याला काही महत्त्वपूर्ण नियम हे पाळावे लागतात. कोणतीही सेवा करताना जर आपण शिस्तबद्ध पद्धतीने आणि काही नियम पाळून केली तर त्याचे फळ हे आपल्याला 100% मिळतच असते.
आणि म्हणूनच ही सेवा करताना सुद्धा आपल्याला अगदी छोटे छोटे आणि साधे सोपे असे नियम पाळायचे आहेत. बरेच सेवेकऱ्यांची इच्छा असते की आपण सेवा करावी, पण नियमांना घाबरून काही सेवेकरी हे सेवा करतच नाही. तर असं नियमांना घाबरून तुम्ही सेवा करण्याची संधीही चुकूनही सोडू नका. तुम्ही फक्त सेवेला सुरुवात करा आणि त्यानंतर तुमच्याकडून स्वामी समर्थ महाराजाचं ही सेवा पूर्ण करून घेतील आणि तुम्हाला कळणारसुद्धा नाही. ही सेवा कोणी करायची आहे, तर ज्यांच्या कोणाच्याही मनामध्ये आलं की मला ही सेवा करायची आहे, तर असा कुठलाही स्वामी सेवेकरी ही सेवा करू शकतो. मग तो मुलगा असो, मुलगी असो, स्त्री असो, पुरुष असो किंवा विधवा महिलासुद्धा जरी असली तरीसुद्धा ती ही सेवा करू शकते. या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मठात जाऊन तिथे स्वामी महाराजांना नारळ, खडीसाखर हे अर्पण करायचं आहे आणि त्यांना विनंती करायची आहे की मी अशी ही सेवा सुरू करणार आहे, तर तुम्ही माझ्याकडनं ही सेवा पूर्ण करून घ्या. माझ्याकडून तुम्ही ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या, कारण शेवटी कर्ता आणि करविता तुम्हीच आहात, अशी आपण स्वामी महाराजांना विनंती करायची आहे. आणि जर स्वामी महाराजांचं केंद्रमठ तुमच्या घराजवळ नसेल, तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर, मूर्तीसमोरच असं नारळ आणि खडीसाखर ठेवलं आणि अशी प्रार्थना विनंती केली तरीसुद्धा चालेल. या सेवेला सुरुवात केल्यानंतर आपल्याला कोणते नियम पाळायचे आहे, तर या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय आहेत आणि आपल्याला या संपूर्ण 1 ते 21 अध्यायांचं पठण हे एकाच बैठकीमध्ये एकाच जागेवर बसून पूर्ण करायचं आहे. म्हणजे जेणेकरून एका दिवसाचं एक पारायण हे तुमचं पूर्ण होईल आणि 7 दिवस तुम्ही या पद्धतीने पारायण कराल तर तुमचे 7 पारायण या ग्रंथाची पूर्ण होतील. आणि ही सेवा तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा करू शकतात. तुमची कुठली इच्छा ही पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, एखाद्या संकटातून तुम्हाला मार्ग दिसावा असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करा. संकल्प फक्त पहिल्याच दिवशी घ्यायचा आहे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी, आणि संकल्प घेतल्यानंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. तर संकल्प करताना प्रथम आपण आपल्या हातामध्ये पाणी, अक्षदा, फूल हे घ्यायचं आहे आणि आपलं नाव, गोत्र म्हणायचं आहे आणि आपण ही 7 दिवसांची स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाची सेवा ही कशासाठी करत आहोत हे आपल्याला सांगायचं आहे. कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात ते तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यानंतर हातात घेतलेलं पाणी तांब्यात सोडायचं आहे आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे. या 7 दिवसांमध्ये तुम्ही या ग्रंथाचे पूर्ण 1 ते 21 अध्याय पठण करून रोज एक पारायण हे या पद्धतीने पूर्ण करू शकतात. आणि जर तुम्हाला हे शक्य नसेल तर मग तुम्ही या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय रोज पठण करून 7 दिवसांमध्ये एक पारायण हे सुद्धा पूर्ण करू शकतात. म्हणजे पहिल्या दिवशी 1 ते 3 अध्याय पठण करायचे, तर दुसऱ्या दिवशी 4 ते 6 हे अध्याय पठण करायचे आणि तिसऱ्या दिवशी 7 ते 9 हे अध्याय पठण करायचे. तर या पद्धतीने क्रमशः 3-3 अध्याय रोज पठण करून तुम्ही याच 7 दिवसांमध्ये एक पारायण हे सुद्धा पूर्ण करू शकतात. जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप संकट असतील, खूप अडचणी असतील किंवा मग तुम्हाला हवी तशी नोकरी मिळत नसेल किंवा तुमचा विवाह हा जुळत नसेल, तर मग या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्ही या ग्रंथाचं पारायण या पद्धतीने 7 दिवसांमध्ये अवश्य करा. कारण स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या आधीचे हे दिवस खूपच सकारात्मक असतात. या आधीच्या दिवसांमध्ये स्वामी तत्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत आणि सक्रिय झालेलं असतं आणि या काळामध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांची जी काही सेवा करतो, तर त्या सेवेमुळे आपल्याला सेवेचं फळ हे मिळतंच आणि आपली इच्छा, मनोकामना ही सुद्धा नक्की पूर्ण होतेच. या काळामध्ये केलेल्या सेवेमुळे आपण जास्तीत जास्त स्वामी समर्थ महाराजांचा जवळ जात असतो आणि म्हणून या काळामध्ये आपण स्वामी महाराजांची आपल्याकडनं होईल तितकी जास्त सेवा ही जरूर करायची आहे. या सेवेचा महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्याला ही सेवा करताना आपल्या घरामध्ये मांसाहार हा चुकूनही करायचा नाहीये. मांसाहार हा आपल्याला कडकडीत बंद करायचा आहे. सेवा करणाऱ्या व्यक्तीने तर मांसाहार हा बंद करायचाच आहे, पण घरातही मांसाहार हा या 7 दिवसांमध्ये होणार नाही. इतर व्यक्तींनी सुद्धा या 7 दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये मांसाहार हा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि जर तुमच्या घरातले ऐकतच नसतील तर मग तुम्ही त्यांना समजावून सांगा की आपल्या घराच्या चांगल्यासाठीच मी ही सेवा करत आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये फक्त 7च दिवसांसाठी 7च दिवसांचा प्रश्न आहे, त्यामुळे कोणीच मांसाहार हा करू नका, तर असं तुम्ही त्यांना समजावून सांगायचं आहे. 7 दिवसांमध्ये कडकडीत मांसाहार हा आपल्या घरामध्ये बंद ठेवायचा आहे. कारण सेवा सुरू केल्यानंतर आपल्या घराचं पावित्र्य हे वाढलेलं असतं त्या सेवेमुळे आणि सेवा केल्याने आपल्याला स्वामी महाराजांची कृपाही प्राप्त होणार असते आणि यामुळे आपल्या घराचं चांगलंच होणार असतं. त्यामुळे तुम्ही त्यांना समजावून सांगायचं आहे की आपल्या घराच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी आणि मुलाबाळांचं चांगलं व्हावं यासाठी मी ही सेवा करत आहे. तर निदान फक्त 7च दिवस आपल्याला मांसाहार हा बंद ठेवायचा आहे. एकीकडे आपण सेवा सुरू केल्यानंतर आपल्या घरामध्ये या सेवेमुळे पावित्र्य हे वाढलेलं असतं आणि दुसरीकडे या काळामध्ये जर आपल्या घरात मांसाहार आला तर त्यामुळे आपल्या घराचं पावित्र्य हे भंग पावत असतं. कुठे ना कुठे आपल्या मनाला सुद्धा ही गोष्ट पटत नसते
आणि म्हणूनच फक्त 7च दिवसांसाठी आपल्या घरातल्यांना आपण सांगायचं आहे की या 7 दिवसांमध्ये आपल्या घरात चुकूनही मांसाहार हा होणार नाही, असं तुम्ही त्यांना समजावून सांगायचं आहे. त्यांनी ऐकलं तर ठीकच आहे ना, आणि नाहीच ऐकलं तर मग तुम्ही सेवा करून झाल्यानंतर त्यांना नॉनव्हेज हा बनवून द्यायचा आहे. पण नॉनव्हेज बनवल्यानंतर तुम्ही संध्याकाळी ही सेवा चुकूनही करू नका. तर आधी तुम्ही ही सेवा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच त्यांना मांसाहार हा बनवून द्यायचा आहे. त्यांनी मांसाहार केला तर त्यांना करू द्या, पण सेवा करणाऱ्या व्यक्तीने चुकूनही मांसाहार हा करायचा नाही आहे. नॉनव्हेज बनवल्यानंतर दुसऱ्या दिवशी या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला तुमचं घर हे पूर्ण स्वच्छ, शुद्ध, शुचिर्भूत करून घ्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये गोमूत्र तुम्हाला शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे. आणि ही सेवा करताना जर तुम्ही संध्याकाळी सेवा करत असाल तर तुम्ही सकाळी किंवा दुपारी घरामध्ये नॉनव्हेज करून त्या दिवशी संध्याकाळी सेवा ही अजिबात करायची नाही. तुम्हाला माहीत असतं की आज आपल्या घरामध्ये नॉनव्हेज हे होणार आहे, तर तुम्ही त्या दिवशी सकाळी लवकर उठून तुमची ही सेवा पूर्ण करून घ्यायची आहे. आणि म्हणूनच बघा, आपल्याला ही सेवा सकाळी, अगदी सकाळीच पूर्ण करायची आहे, जेणेकरून दिवसभरामध्ये जरी आपल्या घरी मांसाहार हा झाला तरी आपली त्या दिवसाची सेवा ही सकाळीच पूर्ण झालेली असेल आणि यामुळे तुम्हाला तुमच्या सेवेमध्ये कुठलीच अडचणही येणार नाही. आणि म्हणूनच अगदी पहिल्या दिवसापासूनच तुम्ही अगदी सकाळीच ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे ज्या दिवशी तुमची सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही घरामध्ये मांसाहार हा करून दिलेला असेल तर त्या दिवशी तुम्ही तुमच्या देवघराकडे सुद्धा जायचे नाही आहे आणि स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला सुद्धा स्पर्श हा चुकून सुद्धा करायचा नाही आहे. तर या नियमाचं आपल्याला अगदी कडकडीत पालन हे करायचं आहे. पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे ही सेवा करत असताना जर आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करता आलं तर ते आपण अवश्य करायचं आहे. आणि शक्य नसेलच तर मग नाही केलं तरी सुद्धा चालेल. पण संतती प्राप्तीसाठी ज्या महिला ही सेवा करत असतील तर त्यांनी या नियमाचं पालन नाही केलं तरी सुद्धा चालेल. आणि जर तुम्हाला या नियमाचं पालन करणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही अशा वेळेस दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या डोक्यावरून पाणी घेऊन स्वच्छ स्नान करून त्यानंतर ही सेवा करायची आहे. ही सेवा करताना, हे पारायण करताना आपल्याला रोज एकच आसन घेऊन एकाच जागी, एकाच ठिकाणी बसायचं आहे. आणि तसंच सेवा सुरू असताना मध्येच उठायचं सुद्धा नाही, कोणाशी फोनवर सुद्धा बोलायचं नाही, इतरांशी सुद्धा बोलायचं नाही. सेवा करताना आपला मोबाईल हा आपल्यापासून दूर ठेवायचा आहे, बंद ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे ही सेवा सुरू असताना आपल्या घरामध्ये भांडणं, वादविवादसुद्धा आपल्याला चुकूनही करायची नाही आहेत. तसंच कोणाचा अपमानसुद्धा या काळामध्ये आपल्याला करायचा नाही आहे आणि कोणाची निंदा नालस्तीसुद्धा करायची नाही आहे. तर हे नियम आपल्याला पाळायचे आहेत. बघा, एकीकडे आपण ही सेवा करत आहोत आणि दुसरीकडे दुसऱ्यांना, इतर व्यक्तींचा अपमान करत आहोत, त्यांची निंदा नालस्ती करत आहोत, भांडणं वादविवाद आपल्या घरामध्ये आपण करत आहोत, अपमान हा इतरांचा करत आहोत. तर यामुळे आपण कितीही सेवा केली तर त्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळत नाही. आपण केलेली सेवा ही निष्फळ ठरत असते. आणि म्हणून हे नियम पाळून आपल्याला अगदी शांत मनाने, कोणाबद्दलही राग, द्वेष आपल्या मनामध्ये न ठेवता 7 दिवसांच्या काळामध्ये ही सेवा करायची आहे. तरच आपल्याला या सेवेचं फळ मिळेल. त्याचप्रमाणे ही सेवा करताना आपल्याला शक्यतोवर या सेवेची वेळ ही एकच ठेवायची आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला आधी सांगितलं की अगदी सकाळीच ही सेवा करण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण या सेवेला आपल्याला वेळ ही एकच निश्चित ठेवायची आहे. तसंच ही सेवा करताना आपल्याला परान्न हे सुद्धा वर्ज्य करायचं आहे, कारण सेवा करत असताना आपण परान्न घेतलं तर आपल्याला त्याचे दोष लागत असतात आणि आपण केलेली सेवा ही निष्फळ ठरत असते. आणि म्हणून तुम्ही जर संकल्पयुक्त ही सेवा करत असाल तर मग तुम्हाला या काळामध्ये परान्न सुद्धा वर्ज्य करायचं आहे. आणि ही सेवा करत असताना कुठल्याही पूजेची मांडणी करण्याची आपल्याला काहीच गरज नाही, कारण आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्तीही असतेच. तर आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. 7 दिवसांमध्ये रोज या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आहे. देवघरामध्ये धूप दीप हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे. आणि ही सेवा करत असताना आपल्याला रोज नैवेद्य काय दाखवायचा आहे, तर मग तुम्ही खडी साखरेचा, दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतात किंवा एखाद्या फळाचा किंवा एखाद्या मिठाईचा सुद्धा नैवेद्य तुम्ही या 7 दिवसांमध्ये रोज दाखवू शकतात. किंवा मग एखादा गोड पदार्थ जसं की खीर किंवा शिरा हे बनवून जर तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवता येत असेल, किंवा मग तुम्ही जो स्वयंपाक केलेला असेल त्या स्वयंपाकाचा, सात्विक स्वयंपाकाचा नैवेद्य तुम्ही दाखवलात तरी सुद्धा चालेल. आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला या सेवेचं उद्यापन करायचं आहे. उद्यापन करताना 20 मार्चला शेवटच्या दिवशी आपल्याला वरण भात, भाजी पोळी किंवा जर तुम्हाला पुरणाचा स्वयंपाक करायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा करू शकतात. आणि त्यासोबतच घेवड्याची भाजी बनवून त्याचा नैवेद्य हा स्वामी महाराजांना अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर स्वामी महाराजांची आरती करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला शेवटच्या दिवशी असा स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा करायचा आहे आणि या पद्धतीने हे उद्यापन करायचं आहे.
आणि त्याचप्रमाणे ही सेवा करत असताना आपल्याला दुपारी 12 ते 12:30ची वेळ सोडून द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू शकतात. आणि या सेवेसोबतच तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे. आणि जर तुम्हाला 11 माळी जप आणि 11 वेळा तारक मंत्र पठण करणं शक्य होत नसेल तर निदान एक वेळा तरी अवश्य करा. तर याप्रमाणे अगदी साधे सोपे असे हे नियम पाळून आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 7 दिवसांचं स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण हे करायचं आहे. तुम्हीसुद्धा याच पद्धतीने 7 दिवसांचं पारायण हे अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.